बंधू आणि भगिनींनो, आज 7 फेब्रुवारी हा दिवस एका महान व्यक्तिमत्व स्त्री जातीतील एका महान स्त्रीचे आजचे जन्मदिवस असा हा दिवस आपण आज रमाई दिवस किंवा त्यागमूर्ती औदर्याची महान मूर्ती रमाबाई यांच्या जयंतीनिमित्त आज तो आपण साजरा करतो आहोत. हा दिवस इतका महत्त्वाचा आहे की ज्यांनी आपल्या त्यागाच्या बळावर, आपल्या औदार्याच्या बळावर त्यांनी महान संविधान लेखक, राज्यघटना लेखक, ज्याला आपण कायदे पंडित म्हणू अशी पदवी ज्यांना दिली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या पत्नी आहेत, त्या रमाबाई आंबेडकर, ज्यांना रमाई माता म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आज हजारो भीमसैनिक असतील, शिवसैनिक असतील, जे कोणी असतील, पूर्ण हिंदू समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये रमाई माता या नावाने त्यांना ओळखलं जातं. त्या म्हणजे रमाबाई आंबेडकर. यांचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ या गावाजवळ असलेल्या वणत या गावामध्ये एका गरीब कुटुंबामध्ये झाला. त्या कुटुंबाचे नाव भिकोजी धोत्रे आणि यांच्या घरी एक कन्यारत्न जन्माला आली 7 फेब्रुवारी 1898 साली. आणि गरिबी कुटुंबात जन्माला आल्यामुळे थोडे हालाकीचे जीवन जगावं लागले. तशातच लहान असतानाच आईवडिलाचे छत्र हिरावून गेले आणि त्यांचा सांभाळ काकांनी केला. आणि हा सांभाळ करत असताना काका मुंबईला भायखळा परिसरामध्ये, भाजी मंडीमध्ये, ज्या ठिकाणी भाजी विकल्या जायची भायखळा परिसरामध्ये आणि मासे विकले जायचे त्या भागामध्ये ते राहायला आले. आणि अशा अवस्थेमध्ये रमाबाई ह्या 9 वर्षाच्या असतानाच त्यांचे लग्न आपल्या देशातील महान क्रांतिकारक असे काम करणारे क्रांतीसूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी त्यांचे लग्न 1906 रोजी लग्न झाले, ते भायखळा परिसरामध्येच. आणि या ठिकाणी त्यांचे वास्तव्य झाले. त्याच परिस्थितीमध्ये उच्च शिक्षणासाठी बाबासाहेब आंबेडकर विदेशामध्ये जाण्यास निघाले. तशावेळी रमाबाईंनी मोठ्या कष्टाने हृदयावर एक प्रकारचा दगड ठेवून बाबासाहेबांना शिक्षणासाठी विदेशात जाण्यास सहमती दर्शवली. आणि अशा परिस्थितीमध्ये बिकट परिस्थिती असताना, विपरीत परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी बाबासाहेबांना शिक्षणासाठी विदेशात पाठवले. आणि आपण स्वतःचे कष्टाचे जीवन जगून, लाकडे विकून जे काही पैसे येतील त्यावर त्यांनी आपला स्वतःचा उदरनिर्वाह करत या ठिकाणी जीवन जगले. आणि परिपूर्ण शिक्षण घेऊन ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतामध्ये परत आले त्यावेळेस त्यांना एक खंबीरपणे आधार देत, ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहून त्यांना देश हिताचे कार्य करण्यास प्रवृत्त केले. स्वतः औपचारिक पद्धतीचं कुठलंही शिक्षण न घेतासुद्धा रमाबाई या त्या काळामध्ये
अक्षर ओळख शिकून बाबासाहेबाकडनं त्यांनी अक्षर ओळख शिकून घेतली आणि वाचन आणि लिहायला सुरुवात केली. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी अनेक म्हणजे पडद्यामागे राहून सुद्धा अप्रत्यक्षरित्या स्वातंत्र्याचे कार्य केले असं म्हणता येईल. आणि भले त्यांना लिखाण वगैरे त्यांनी केलं नसेल किंवा जे काही केलेलं असेल ते इतिहासामध्ये त्याचा उल्लेख नसेल ती गोष्ट वेगळी. परंतु त्यांनी प्रत्येक वेळेस साहेबांना आदराने आणि ठामपणे उभं राहून स्वातंत्र्यामध्ये सहकार्य केले आणि त्याच आधाराच्या साह्याने साहेबांनी त्या काळामध्ये अनेक ग्रंथाचे लिखाण केले. संविधानासारखा एक पवित्र ग्रंथ आपल्या भारत देशाला दिलेला आहे आणि त्याबरोबर त्यांनी या देशामध्ये अनेक प्रकारची कायदे वगैरे न्यायपद्धती त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रमाबाईच्या सहकार्यानेच देशामध्ये निर्माण केलेले अनेक ग्रंथ आणि कायदे अस्तित्वात आहेत. आणि त्यांच्याच राज्यघटनेने लिखित आज आपला भारत देश चालत आहे. त्या राज्यघटनेमागे अप्रत्यक्षरित्या का होईना रमाबाई यांचे सहकार्य पाठिंबा हा निश्चितपणे आहे. आणि अशा अवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेबांपासून रमाबाई यांना 5 अपत्ये झाली. त्यातील एकच अपत्य अस्तित्वात राहिले. त्यांचे नाव यशवंत असे होते आणि यांचे रमाई माता या नावाने ओळख आजही भारतामध्ये इतिहासामध्ये अलौकिकरित्या प्रसिद्ध आहे. आणि त्यांचे हे देशकार्य हे अजरामर अशा स्वरूपाचे आहे. त्यांना या ठिकाणी मानाचा मुजरा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.